तर हे हिवाळी अधिवेशन विरोधी पक्षनेत्याच्या विनाच होण्याची दाट शक्यता आहे। विधानसभा आणि विधान परिषदेतलं विरोधी पक्षनेतेपद सध्या रिक्त आहे। विधान परिषदेमध्ये विरोधकांकडे विरोधी पक्षनेतेपदासाठी पुरेसं संख्याबळ आहे, मात्र अजूनही विधान परिषदेमधल्या विरोधी पक्षनेत्याचा निर्णय झालेला नाहीये। हिवाळी अधिवेशनामध्ये विरोधी पक्षनेता नेमण्याच्या हालचाली अजून तरी दिसत नाहीयेत आणि त्यामुळे इतिहासात प्रथमच विरोधी पक्षनेत्याच्या विनाच विधिमंडळाचं कामकाज सुरू राहील। तर नोव्हेंबर 2024च्या विधानसभा निवडणुकीमध्ये कोणत्याही विरोधी पक्षाला किमान 10% जागा मिळालेल्या नाहीयेत। विरोधी पक्षनेत्यावर दावा करण्यासाठी किमान 29 जागा आवश्यक आहेत। मविया मधल्या कुठल्याही पक्षाकडे हे संख्याबळ सध्या नाहीये। विधान परिषदेमध्ये 29 ऑगस्ट 2025 पासून विरोधी पक्षनेतेपद हे रिक्त आहे। अंबादास दानवे हे रिटायर झाल्यापासून किंवा त्यांची मुदत संपल्यानंतर आता हे पद रिक्त आहे। विधान परिषदेमध्ये 78 पैकी काँग्रेसचे 8 आहेत आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे 2 आमदार आहेत। विधान परिषदेमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेकडे 5 आमदार आहेत। तर 10% नियमानुसार काँग्रेसकडे विधान परिषदेतलं विरोधी पक्षनेतेपद येणं हे आवश्यक आहे किंवा ते येऊ शकतं। विधान परिषद विरोधी पक्षनेतेपद हे सतेज पाटलांना मिळावं यासाठी पत्रही सादर करण्यात आलंय, मात्र अजूनही या संदर्भातला निर्णय झालेला नाहीये।